नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लॉंग व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सराव संच 1.4 एक सामायिक समीकरण। याच्यापूर्वी आपण पाहिलं होतं दिलेले एक सामायिक समीकरण सोडविण्याच्या अनेक पद्धती, त्याच्यामध्ये क्रेमरची मेथड पाहिली। त्याच्यापूर्वी आपण पाहिलं की दोन चलापैकी एक चलाचं निरसन करून दिलेलं एक सामायिक समीकरण सोडवायचं। आता या टाइपचे एक्झाम्पल फ्रॅक्शनमध्ये अपूर्णांकामधले हे कसे सोडवायचे ते आपण बघूया। पहिले एक्झाम्पल आहे इथं या ठिकाणी दिले तुम्हाला 4/x अधिक 5/y बरोबर 7। दुसरं आहे 3/x अधिक 4/y बरोबर 5। मग अशा प्रकारचे एक्झाम्पल सोडवताना आपल्याला काही ॲझ्युम करावं लागेल। ॲझ्युम म्हणजे काही समजा म्हणून आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो। पहा जसं इथं 4/x अधिक 5/y बरोबर 7, 3/x अधिक 4/y बरोबर 5। दिलेल्या उदाहरणामध्ये x बरोबर m व 1/y बरोबर n ठेवू। म्हणजे ज्या ठिकाणी 1/x आहे तिथे m किंमत ठेवायची आणि ज्या ठिकाणी 1/y आहे तिथे किंमत n ठेवायची। बघूया मग पुढच्या स्टेप मध्ये हे 4/x आहे, याला कसं लिहू शकतो आपण 4 गुणिला कंसात 1/x आणि 4 ला 1 ला गुणलं तर काय येतं 4/x। कारण की इथं 3 म्हणलं 3 गुणिले 1 3च येणार, 4 म्हटलं की 4 गुणिले 1 4च येणार। मग 4 गुणिले 1/x अधिक 5 ला सुद्धा असं लिहू शकतो आपण 5 गुणिला 1/y। कारण की कोणत्याही संख्येला 1 ने गुणलं तर गुणाकार तीच संख्या येते। प्रत्येक संख्येच्या खाली छेद काही नसतो म्हणजे 1 असतो आणि प्रत्येक छेदाच्या वर काही जरी नसेल तर एक ही संख्या असते। बघूया पुढच्या स्टेप मध्ये 7 व 3 गुणिला 1/x अधिक 4 गुणिले 1/y बरोबर 5। मग आपल्याला इथं माहिती आहे ज्या ठिकाणी 1/x आहे तिथे m ठेवायचं, ज्या ठिकाणी 1/y आहे तिथं n ठेवायचं। पुढच्या स्टेप मध्ये 4 गुणिले 1/x म्हणजे m, 5 गुणिले 1/y म्हणजे n बरोबर 7 व 3 गुणिला 1/x म्हणजे m अधिक 4 गुणिला 1/y म्हणजे n बरोबर 5। मग 4m अधिक 5n बरोबर 7, 4m अधिक 5n बरोबर 7 हे समीकरण 3 व 3m अधिक 4n बरोबर 5 हे समीकरण नंबर 4। म्हणजे फ्रॅक्शन मधलं म्हटलं की त्याच्यामध्ये काहीतरी ॲझ्युम ठेवावं लागतं। मग तुम्ही 1/x बरोबर m ठेवा, a ठेवा, कोणतेही चल ठेवू शकता, फक्त या स्वरूपामध्ये ते समीकरण यायला पाहिजे। मग आता 3 व 4 हे समीकरण जवळ घेऊ आपण 4m अधिक 5n बरोबर 7 समीकरण 3, 3m अधिक 4n बरोबर 5 समीकरण 4। आता एक ते याच्यामध्ये m या चलाचं निरसन करा किंवा n, आपण जनरली m चं करूया। मग समीकरण 3 ला 3 ने व समीकरण 4 ला 4 ने गुणू। समीकरण नंबर 3 ला 3 ने व समीकरण नंबर 4 ला 4 ने गुणू। मग 4 ने गुणा 3 ने गुणा 3 चौक 12m, 3 5 15m, 3 7 21 हे झालं समीकरण 5। 4 ने गुणा 4 त्रिक 12m, 4 चौक 16m, 4 पंचे 20 हे झालं समीकरण 6। या ठिकाणी 12m सेम आले, म्हणजे या m चलाचं आपल्याला काय करायचंय निरसन करायचं। मग समीकरण 5 मधून समीकरण 6 आपण वजा करावं लागेल। बघूया मग 12m अधिक 15m बरोबर 21 समीकरण 5, 12m अधिक 16m, 12m अधिक 16n बरोबर 20 समीकरण 6। आता 5 मधून 6 वजा करू,
समीकरण 5 वजा समीकरण 6. मग आता 5 मधून 6 वजा करायचे तर ज्या समीकरणातून जे समीकरण वजा करायचे त्याचे चिन्ह बदलते. जिथं उणे असेल तिथं अधिक होईल, जिथं अधिक असेल तिथं उणे होईल. बघूया मग. उणे जिथं अधिक आहे तिथं उणे, जिथं अधिक आहे तिथं उणे, जिथं अधिक आहे तिथं उणे. अधिक 12 उणे 12 काटलं. 16तून 15 गेला, खरायला 1, मोठ्या संख्येत चिन्ह उणेचे 1 n. 21 मधून 20 गेले, खरायला 1. पुढच्या स्टेपमध्ये n बरोबर 1 उणे 1 गुणिले इकडे येताना भागिले 1 1 कटले किती आले n बरोबर उणेचे 1. मग आता n ची किंमत निघाली. आता आपल्याला m ची काढायची. n बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू आपण. n बरोबर उणे 1 ही किंमत समीकरण नंबर 3 मध्ये ठेवू. 3 मध्ये ठेवू. मग आता n बरोबर उणे 1 ही किंमत समीकरण नंबर 3 मध्ये ठेवायची. समीकरण 3 आपल्याला माहिती आहे 4m अधिक 5n बरोबर 7. 4m अधिक 5n बरोबर 7. ज्या ठिकाणी n आहे किंमत किती ठेवायची आपल्याला उणेचे 1. म्हणून पुढच्या स्टेप मध्ये 4m बरोबर 5 गुणिला उणे 1 बरोबर 7. 4m बरोबर 1 धन 1 ऋण संख्या यांचा गुणाकार उणेचे 5. 5 1 5 धनन ऋणला गुणलं ऋण येणार बरोबर 7. पुढच्या स्टेप मध्ये 4m बरोबर उणेचे 5 तिकडे जाताना अधिकचे 5. 7 अधिक 5 बरोबर 12. म्हणजे 4m बरोबर 12 म्हणून m बरोबर 12. 4 गुणिले तिकडे येताना भागिले 4 त्रिक 12 म्हणजे m बरोबर आलेले 3. पण या ठिकाणी फक्त m आणि n ची व्हॅल्यू निघाली. अजून आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायची. मग आपण काय अज्युम केलेले ते बघा. 1/x बरोबर m व 1/y बरोबर n. म्हणजे m आणि n च्या किमती इथे ठेवायच्या आणि मग x आणि y च्या किमती आपल्याला काढायच्या. या ठिकाणी हा भाग मी पुसून घेतोय म्हणजे तुम्हाला कळेल. पाम त्याच्या खाली घेतोय. परंतु 1/x बरोबर m व 1/y बरोबर n हे आपण ठेवलेले. ठीक आहे. म्हणजेच m बरोबर 1/x. m ची किंमत किती आलेली तुम्हाला माहिती आहे 3. 3 बरोबर 1/x. पुढच्या स्टेप मध्ये x भागिले इकडे येताना गुणिले 3 गुणिला x बरोबर 1x बरोबर 3 गुणिले इकडे येताना भागिले x बरोबर किती आलं तुमचं 1/3. सेम y चं n बरोबर 1/y. n ची किंमत किती आलेली तुम्हाला माहिती उणे 1 बरोबर 1/y. पुढच्या स्टेप मध्ये उणे 1 y भागिले इकडे येताना गुणिले बरोबर 1 y बरोबर 1 भागिले उणे 1 गुणिले तिकडे जाताना भागिले 1 1 कटलं उणेचे 1. या ठिकाणी तुमची उकल आलेली आहे. प्रथम x ची किंमत 1/3, y ची किंमत उणेचे 1. अशा प्रकारचं एक सामायिक समीकरण सोडविताना अशा प्रकारचं म्हणजे जे फ्रॅक्शन मध्ये अपूर्णांक त्या ठिकाणी 1/x बरोबर m आणि 1/y बरोबर n हे अज्युम करावं लागतं. म्हणजे ती किंमत ठेवावी लागते. नंतर इक्वेशन समान करून घ्यायचं m आणि n च्या स्वरूपात. नंतर m आणि n च्या किमती काढायच्या आणि m आणि n ची व्हॅल्यू x आणि y मध्ये पुट अप करून x आणि y ची किंमत काढायची. म्हणजे दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल काढायची. आजच्या या लॉंग व्हिडिओ मध्ये अशा प्रकारचं एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलं. अशा प्रकारच्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा. एक एक्झाम्पल दिलेले मी सराव संच 1.4 मध्ये हे सोडविण्याचा प्रयत्न करा. नाही जमलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये अशा टाईपचे मी 2 एक्झाम्पल तुम्हाला समजावून देईन. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त हे व्हिडिओ पाहत चला. आपल्या मित्रांनाही सांगा, शेअर करा. जेणेकरून याच्यात जर या व्हिडिओमध्ये जसं मी आता सातत्य ठेवू लागलोय मागच्या 15-20 दिवसापासून
तसं तुम्हीही बघण्याचं जर सातत्य ठेवलं तर निश्चितच प्रत्येक विद्यार्थ्याला याचा फायदा होईल. पण सातत्य आणि प्रॅक्टिस म्हणजे मेहनत याचं जर तुम्ही गणित जुळवलं किंवा याची जर बेरीज केली तर निश्चितच तुम्हाला मॅथ्समध्ये पैकीच्या पैकी मार्क्स पडणार, हा माझा कॉन्फिडन्स आहे, माझा विश्वास आहे. या ठिकाणी पुढच्या व्हिडिओसाठी आपण लगेचच भेटू. तोपर्यंत अशा एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा. नमस्कार.